मुंबईत उभारणार बिहार भवन, 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटी खर्च. छत्रपती संभाजीनगरात बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं या मागणीकरता गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन. सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास आज हात मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा. वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात बालकांसाठी असंसर्गजन्य आजार क्लिनिकचा शुभारंभ. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ यांच्या हस्ते उद्घाटन. वर्ध्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींनी सहकार्य करावं, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे निर्देश. एल्फिन्स्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. ब्रिटिशकालीन पुलाचा सांगाडा 2 महिन्यात हटवणार. नोएडातील फॅक्टरीमध्ये 70% गर्डर तयार. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या टोलमध्ये 50% सवलत. अटल सेतूच्या टोलमध्ये आणखी वर्षभर सवलत. बलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून भाविकांच्या सेवेत. 2 तासाचं अंतर 10 मिनिटात पार होणार. तर पुण्यात आता धावणार ई बस. 1000 पीएमपी बसचा मार्ग झाला मोकळा. उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून आवर्तन सुरू. उजनीमधून कालव्यात सोडलेल्या पाण्यामुळे हंगामातील पिकांना जीवदान. मुंबईत 44 तास पाणी कपात. मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद. 20 जानेवारी सकाळी 9 वाजल्यापासून 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. 10वी-12वी परीक्षा केंद्रातील प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही. 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार. त्यापूर्वी तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार. सोन्या चांदीच्या दराची घोडदौड सुरूच. सोने 1,45,000 तर चांदी 2,95,000. वाशिममध्ये 5 किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव. रस्त्याच्या कामात 56 मोठ्या झाडांचा अडथळा. वृक्षतोडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालिकेकडे मागितली परवानगी. वाशिमच्या गलमगाव शिवारात वीज पुरवठा करणारं रोहित्र 5 दिवसांपासून नादुरुस्त. 200 एकरांवरील रब्बी पिका सिंचनाअभावी धोक्यात. रोहित्र तातडीनं दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नालासोपाऱ्यात माघी गणपतीचं मोठ्या जल्लोषात स्वागत. मोरेगावचा कृष्ण पिंगाक्ष मंडळाची यंदा बाप्पासाठी जलचर सृष्टीवर आधारित आरास. इराणी महिलेला मुलासह आश्रय दिल्याबद्दल गुन्हा दाखल. जळगावच्या धरणगाव येथील घटना. आश्रय देणाऱ्या तसेच सिम कार्ड पुरवणाऱ्या 3घांना अटक. भिवंडीतील तालुक्यातील डोहळे इथे महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या कलाकारांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाचं केलं वाटप. तर मालेगाव महापालिकेवर एमआयएमची येणार सत्ता. कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टीसोबत एमआयएम हात मिळवणीचे दिले संकेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत बुधवारी सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. तर शिवसेना आणि धनुष्यबाणाची देखील येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी. सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. वक्त का इंतजार करो, गद्दारो आने वाला शोर बताएगा, हम खामोश क्यों थे, अखिल चित्रेंचं ट्विट. जागतिक गुंतवणूकदारांसोबत भागीदारी वाढवून गुंतवणूक, नवकल्पना आणि औद्योगिक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भारताचे उद्योगाचे विकास केंद्र बनवण्याचा निर्धार. उदय सामंत यांचं ट्विट. पुणे महापालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांचा अजित पवार करणार सत्कार. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता. तर अजित पवार सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची घेणार बैठक. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये होणार बैठक. अजित पवार देणार नगरसेवकांना कानमंत्र. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू. जिल्हा परिषदेसाठी 62 गट आणि पंचायत समितीच्या 126 जागांसाठी भाजपकडून 950 उमेदवार इच्छुक. छत्रपती संभाजीनगरात वंचितच्या कार्यालयासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारांची गर्दी. मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. स्वित्झर्लंडच्या झ्युरिकमधील लाडक्या बहिणींनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत. भारतमातेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं दुमदुमलं झ्युरिक. पंतप्रधान मोदींप्रमाणेच फडणवीसांचं परदेशात स्वागत. फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू. संजय राऊतांचे ट्विट करत वक्तव्य.
चिपळूणचे भाजप पदाधिकारी मंदार कदमांवर पोस्को अंतर्गत कारवाई. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून कारवाई. लग्नाचा आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा मुलीचा आरोप. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता गडकरींच्या निवासस्थानी दिली भेट. राऊतांना झोपून उठल्यावर एकच काम, सकाळी उठायचं आणि फक्त आरोप करायचे. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांना टोला. पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांना धक्का. 11 पैकी 6 नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. नागपुरातील भाजपच्या विजयी उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. मंत्री गडकरींच्या मार्गदर्शनामुळे विजय सोपा झाला. नगरसेवकांनी व्यक्त केल्या भावना. ठाकरेंचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट. भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार गणेश खुपसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. गणेश खुपसे यांचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते सत्कार. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपलं. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकच जागा, शिवसेना 75 जागांवर निवडून आली असा लाभ. सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या हालचालींना वेग. निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 564 इच्छुकांच्या मुलाखती. रुपाली ठोंबरे दाखल करणार मुंबई उच्च न्यायालयात याचिका. पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 25 मध्ये लागलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करणार दाखल. जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी. पत्र लिहून निवडणूक आयोग मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सांगलीतील जतमध्ये जिल्हा परिषदेसाठी 5 पक्ष भाजप विरोधात. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादींसह 5 पक्षांची आघाडी. 5 पक्षांच्या आघाडीचं भाजप समोर आव्हान. महापालिकेतील विजयानंतर सोलापूर शहरात भाजपची बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरात मतदारांना धमकी दिल्याचा आरोप. आमदार अब्दुल सत्तारांना न्यायालयाची नोटीस. मतदान न करणाऱ्यांवर रामबाण उपाय करण्याचं वक्तव्य. सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पेल्ली यांचा आरोप. धुळे महापालिका निवडणुकीत एमआयएमची मोठी झेप. 4 वरून थेट 10 जागांवर सरशी. 2018च्या निवडणुकीत एमआयएमच्या 4 जागा विजयी. यंदाच्या महापालिका निवडणुकीत एमआयएमचा 10 जागांवर विजय. सांगली महापालिका निवडणुकीत 49 नवे चेहरे पहिल्यांदाच आले निवडून. सर्वाधिक 34 महिला नगरसेवकांचा समावेश. नगरसेवक कधी फुटतील हे राऊतांना समजणारही नाही. जे निवडून आले त्या नगरसेवकांवर लक्ष द्यावं. आमदार निलेश राणेंची राऊतांवर खोचक टीका. ठाण्यात भाजपचे लक्षवेधी बॅनर. शिळगाव ते वडवली भाजपा वाढवली अशा आशयाचे बॅनर विविध ठिकाणी झळकले. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना. 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा निर्णय. तर वाशिमच्या कारंजात कपाशीच्या दरात लक्षणीय वाढ. प्रति क्विंटल तब्बल 1000 रुपयांनी दर वाढले. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त. हिंगोलीच्या वसमत परभणी राज्य महामार्गावर दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार 25 फूट खोल कॅनॉलमध्ये कोसळली. अपघातात कार चालकासह 1 जण जखमी. लातूर शहरातील एका हॉटेलमध्ये बिर्याणी झुरळ आढळल्याचा प्रकार. झुरळ आढळल्यानं ग्राहक संतप्त. हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरात शेतात झाड तोडताना पाय घसरून एकाचा जागीच मृत्यू. गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यात अंबाप इथे गव्याचा धुमाकूळ. धावपळीत शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी किरकोळ जखमी. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या येरोडा परिसरात भीषण अपघात. भरधाव कार थेट चिकनच्या दुकानात शिरली. शहा दाबल बाबा दर्ग्याजवळील ही घटना आहे. अपघातात कार चालक जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर मैदान वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात. क्लीनरच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत. महागाईच्या विरोधात इराणमध्ये संघर्ष. इराणमधील आंदोलनात 5000 जणांची हत्या. इराण सरकारचा दावा. भारताला 114 राफेल जेट्स मिळणार. फ्रान्ससोबतच्या कराराला संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी.
एसबीआयने एटीएम ट्रान्झॅक्शन चार्ज वाढवला. एटीएम मधून कॅश काढल्यानंतर प्रति ट्रान्झॅक्शन 23 रुपये. बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट यासारख्या नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवर 11 रुपये जीएसटी सह चार्ज द्यावा लागणार. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 600 पदांसाठी भरती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 जानेवारी 2026. 222 प्रवासी, हजारो फुटांवर विमान आणि बॉम्बची धमकी. वॉशरूम मधील चिठ्ठीमुळे प्रवाशांची तंतरली. लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग. देशात 9 अमृत भारत एक्सप्रेस धावणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. अटल सेतूच्या पथकरात आणखी 1 वर्ष सवलत. वाहनधारकांना दिलासा. फक्त 250 रुपये पथकर भरावा लागणार. गडचिरोलीत स्पर्धा परीक्षांच्या 12 टेस्ट सिरीज पूर्ण. परीक्षेत एकूण 42,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. गडचिरोली पोलीस दलाकडून सराव परीक्षेचं आयोजन. बीडमधील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारले जाणार. 30 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. वाशिममध्ये वीजबिल थकबाकी 39 कोटींवर. थकबाकी वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर. विशेष पथकांची नियुक्ती. हिंगोलीतील चिराग शाह तलावातील गाळ उपसण्यास सुरुवात. गाळ उपसल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन शहराच्या सौंदर्यात पडणार भर. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी 2 दिवस प्रवेश बंदी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमुळे प्रशासनाकडून खबरदारी. सांगलीच्या मिरजेत मीरासाहेब दर्ग्याचा उरुसाला सुरुवात. 651व्या उरुसानिमित्त मिरज पोलीस प्रशासनाच्या वतीनं परंपरेनुसार मानाचा गलीपर्पण. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढणार. नागपूर पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होऊ शकणार. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिल्लोडमध्ये शिक्षक गजेंद्र आवारे यांची अनोखी आणि सर्जनशील कला सादर. जगप्रसिद्ध चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक आवरे यांची कला. वर्ध्यातील कोटेश्वर देवस्थानच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी मंजूर. तीर्थक्षेत्र परिसरातील विविध विकास कामांचा आमदार राजेश बकानेंच्या हस्ते भूमिपूजन. सांगलीत जिल्हा परिषद मतदानाची तारीख पुढे ढकला. चिंचलीच्या मायाक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तारीख पुढे ढकलण्याची स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0%वर. कट ऑफमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे गुणवत्तेची तडजोड होऊ शकते. तज्ज्ञांचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.